हॅलो 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 1 2 3 माईक चेक हॅलो हॅलो
राजा जरा आवाज चांगला मॉनिटरला येऊ द्या दणदणीत, कारण आज आज काय व्हायचं तो धुरला होऊनच जाऊ दे. हो, कारण काय माहितीये ना, आजचा माहोल बघताच्या भाईना असं वाटतंय बारीला जातोय कधी, आणि म्हणून आवाज जरा वाढवला असतं. लय मेहरबानी राजा. हा, थोडासा रिवर्ब तुला तुझ्या पद्धतीने काय द्यायचंय तो की हो आल्या म्हणती राजू दादा आय लव्ह यू, मला काही कळत नाही पण मला कळतंय तेवढा तुला सांगताय. आणि म्हणून या ठिकाणी आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय ना मित्रांनो? येतोय ना? येत नसेल तर निश्चित सांगा, आगली मरणं खाल्लं सगळ्यांनी सांगा. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आयोजकांनी आधीच नुसते आवडले नाही म्हणतात, बुवा 50 मिनिटात काय तो आवरा. आता बघूया, प्रयत्न करतो. जर गोष्टी होत जास्त गेला मित्रांनो तर एका मोकळ्यात आणि एका अंत्या सगळा समाधान मानून घ्या तुम्ही पण, मान्यमान करून घ्या आजचा काय विषय. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आज एक सांगायला अभिमान वाटतोय की 2024, 2025 आणि 2026 या माझ्या कोकणातील युट्यूबर्स, ही माझ्या सर्व या भवंडणी, या माझ्या सर्व भावानी हा जो उपक्रम राबवलेला आहे, सन्माननीय माझे आधारस्तंभ, माझे मार्गदर्शक सुनीलदा डावल यांच्या माध्यमातून जो हा उपक्रम मित्रांनो राबवला गेलाय, या शब्दतुल्याचा मुंबई रंगमंचावरचा या 3ऱ्या वर्षातला राजेश भावाला ही 4थी संधी आणि 4था ही शो मित्रांनो हाऊसफुल झालेला आहे. याचा सर्व श्रेय जाते तुम्हाला. आणि म्हणून तुमच्या या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा दिवस आहे गोड, आज म्हणतात फादर डे आहे ना. आयुष्यात बापाचा कोणता दिवस नसतो, आयुष्यात आपण जगतो ते सगळे दिवस आपल्या फक्त वडिलांमुळे बापामुळे आहेत. बापाला कोणता दिवस नाही, आपला दिवस, आपली सकाळ आणि आपला शेवट होते फक्त आपल्या बापामुळे. आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय, सन्माननीय, शब्दांचा जादूगार विकासशील लांबरे बुवा शाहीराला विनंती करतो, आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाची प्रजा ठिकाणी घेऊन या, माझा लेखी विषय घेऊन जा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवात करा. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळा जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळा जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसंच होतया, हो मला कसंच होतया, अहो कुणी मला कसंच होतया, कुणी बाबा म्हणताना पुरीहून कदाटतोया. गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसवं, अहो कुणी मायेला पुसतया, या माझ्या डोळ्यातली आसवं, अहो कुणी मायेला पुसताना पुरी हुदता दाटतोया. गोष्ट बापाची सांगताना पुरी हुद गदटतोया. गोष्ट बापाची सांगताना आ
आणि म्हणून शाही मोठमोठे गार केलं गंमत मध्ये तुम्ही निश्चित करा मोठमोठे गार निश्चित गंमत मध्ये करा ओनचा डायलॉग आहे म्हणतात मोठमोठे गार केलं गंमत मध्ये अरे पण आज राजेश बाबा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि हिंमत मध्ये म्हणून म्हणायचं आहे चौदा विद्या आणि 64 कलेचा दाता सुख करता दुःख हरता या विश्वाचा पालन करता विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला नटेश्वराला सर्वप्रथम निवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वासाराध्य दैवत राजेशिव छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मानविंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवार अभिवादन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई झुलाई मुंबईच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुरा असा नाचकता जगती सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाथ मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सेवेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कला गायन मित्र मंडळ खोंडे जोगेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो मगाशी या ठिकाणी सर्वांचे आभार मानलेलेच आहेत कारण ज्यांच्या माध्यमातून आजची सेवा या ठिकाणी संपन्न होते त्या माझ्या मित्रांनी आपल्या सर्व कोकणातली पोरं आहेत आणि ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून संबंध खेड्यापाड्यात आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स यांच्या आयोजनातला हा सामना तिसऱ्या वर्षातला राजेश बुवावरती त्यांचा जीव मोठा आहे आता काय झाली लोक म्हणतात बुवा जास्त घेतले पुढच्या वर्षी काय माहिती मला वाटतं ठाण्याला पण उभं करायचं नाही बहुतेक पण असं जा मित्रांनो आणि म्हणजे एक आगळं वेगळं नातं आहे मित्रांनो आणि ही चौथी संधी तिसऱ्या आयोजनातली चौथी संधी दिली त्यांनी राजेश बुवाला आणि चौथा ही शो मित्रांनो हाऊसफुल झाला या सर्व तुमची पुण्याई आहे या माझ्या सर्व आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या ठिकाणी आभार मानतो आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार प्रस्तावना थोडक्यात मांडतोय कारण रात्र थोड्याने सोंगपार आहेत मित्रांनो म्हणून आज मला ढोलकीला साथ करतायत महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू जीव ऑफेल प्रत्येक रियालिटी शो मध्ये त्यांच्या ढोलकी वाजते विशालदादा सुतार आज मला बेंजोला साथ करतायत माझे बंधू ललितदादा केसरे कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू ज्यांचं गाणं या वर्षी पण काहीतरी धमाका नवीनच आहे मित्रांनो पंकजदादा काताळे ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे आज आमचा खरटवाला काही आलं आमचा रोहित दादा जाधव त्यांना पण मानाचा मुजरा करतो बारी मला वाटतं लाईव्ह असेल तर नक्की बघत असतील त्यानंतर आज मित्रांनो माझे पाठीराखी मला सुखरूप अगदी नेणारे आणणारे आमचे रुपेश दादा गोरे आणि आमची ही बसलेली सर्व मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो शाहीर वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहेत त्याच्यामध्ये सन्माननीय जरी तुरेमाले असले तरी माझे बंधू सन्माननीय शाहीर संतोष दादा कोल्हापटे त्याचप्रमाणे या ठिकाणी शाहीर परेजी खोपटकर शाहीर आदित्यजी खांडेकर शाहीर आमचे संतोषजी कनेरे आणि मित्रांनो 5 तारखेला आमचा सामना विले पार्ले या ठिकाणी होणार आहे माझे प्रतिस्पर्धी शाहीर
आणि गोड गाण्याचे शाहीर भावेची बोले बोवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. माझे शिष्य मला नेहमीच कोरत असतात, त्यांचे असते वेदांती जाधव आज देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अजून मित्रांनो या ठिकाणी शाहीर समीरजी रांबाडे, सन्मान्य शाहीर आणि तुरेवाल्यांचे म्हणजे खऱ्या अर्थानं माझे मार्गदर्शक, मला गुरु समान असणारे आदरणीय सन्मान्य शाहीर तुषारजी पंधरे माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. माझे प्रतिस्पर्धी, माझे कट्टर शत्रू आणि कट्टर माझे चांगले जीवलग मित्र सन्मान्य शाहीर सुशांतजी गराडे बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्मान्य ग्रंथोपासक संदीपजी सावंत माऊली हे देखील आज वेळात काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू तुरेवाले शाहीर सन्मान्य अनिलदादा गराडे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग, कोणी गुरुजन वर्ग, प्रतिष्ठित मान्यवर, चाहता वर्ग, मित्र परिवार सर्वांची आता काय नावं घेत बसत नाही, कारण आज काय ती साला फक्त गोवांचीच काढायची. म्हणून थोडक्यात या ठिकाणी मित्रांनो बसताना आटपतोय आणि म्हणून आधी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा आणि महत्वाचं नाव राहून गेला. माझे बंधू आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत. राजदादा पटेल आणि आमचे गौरवदादा गोताड आणि आमचा आजू सदा कदा आमच्या राजदादा सोबत असतो तो आमचा आदू. या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आता राहिलं मोठं गार केलं गंमत मध्ये, म्हणून म्हणालो बुवा मोठं गार केलं गंमत मध्ये. आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे, तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये आणि गंमत बुवा हिंमत मध्ये. म्हणून आज बुवा काय झोंबाट व्हायचंय ना तो तुझे घन मी म्हणतो होवणच जाऊ दे, पण त्या झोंबाटात बुवा नक्कीच मित्रांनो प्रेम असेल. म्हणून सांगतो या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शाहीर सन्मान्य माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे माऊली, आमचे गणपत दादा लांबोरे, आमचे सचिन दादा कोल्हापणे, शाहिरांचे सर्व संगीतकार आणि सर्व नृत्य कलाकार मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चंडावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई जोलाई कोटेच्या चंडावरती नतमस्तक होऊन प्रथम पिढीच्या ठिकाणी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. परवा शाहीर मला बोलून गेले, आज त्यांना पहिल्यापासूनच घेतो भुवन. कारण विषय कसा आहे, परवा शाहीर मला बोलले की म्हणतात आज शाहिरी म्हणतात सुरांची खांडोळी केली. हो परवाची दिवशी म्हणते की आज म्हणतात शाहिरांनी म्हणतात सुरांची म्हणतात खांडोळी केली. शाहीर तुम्हाला माझं एक सांगणं, आणि आज शाहिरांना संगीताला साथ करतात आमचे विजयदादा ढेरे माऊली असतील आणि आमचे सूरजदादा मालपेकर असतील. या शाहिरांनी गेले 4 वर्ष यांच्यासोबत बाऱ्या करतोय. जर पहिला शिवरंजनी राग सोडला तर आज या शाहिराने मला कुठेतरी एका रागाचा एक आलाप देऊन दाखवायचा. शाहीर मानला तुम्हाला आज. तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवता सुरांची खांडोली, अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पता नाही तो समोर त्याला सुराचा शिकवायला. म्हणून शाहीर तुम्हाला माझा स्तवन करण्याच्या आधी आव्हान आहे, तुम्ही शिवरंजनी जर तुमचा एक राग सोडलात तर तुम्ही कुठल्याही आज एक रागामध्ये तुम्ही मला आलाप मारून दाखवा आणि त्याच्यावरती मला शेर म्हणून दाखवा. आज तुम्हाला मानलं मित्रांनो. म्हणून स्तवनाचा विषय ठिकाणी आपल्या समोर ठेवतोय. आज माझ्या संबंध या कोकणातील हे चाकरमानी, आज माझे सर्व हे कोकणातील माझे मित्र परिवार पोटाचे खणगी भरण्यासाठी आलेत आपल्या या मुंबई नगरीमध्ये. प्रत्येक जण आपल्या गावदेवाला म्हणा, आपल्या कुळदेवाला अगदी मनापासूनच आराधना करतो. सकाळी कामावरती जाताना तेव्हा आई गावदेवी आई कुलस्वामीने आता जिकडे बाहेर पडलोय पोटा पाण्यासाठी मला सुखाचं सांभाळ. पण विषय मित्रांनो काय आहे, ही मुंबई नगरी आहे. असं म्हणतात की या मुंबई नगरीमध्ये पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस कधीच उपाशी राहिला नाही, फक्त मेहनत करणारा असावा. पण त्याचं पालन सर्व जी करते ती माझी ही मुंबई, जी आपल्या लेकरांवरती माझ्या कोकणातच म्हणत नाही पण संबंध या मुंबई नगरीवरती जिचा वरदास्त आहे, जिच्या आशीर्वादानं आज ही लेकरं दोन घास सुखाची खातायत, त्या मुंबई देवीच्या चरणावरती माझं स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय गोवा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष ठेवायचंय म्हणून म्हणतो.
की तुझ्याच नावाने आई ही मुंबई नगरी निर्माण झाली. पोटासाठी ही सारी लेकरं आज तुझ्या चरणाशी आली. तूच आहे पाडला किनखडी अग त्यांच्या जीवनाची वाली. संकट काळी भक्तासाठी आई मुंबादेवी अग तूच धावून. आणि म्हणून ही स्तवन अशा मुंबादेवीच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे का? लक्ष असावं. मुंबई नगराची तो गंबाई हो मुंबई नगरीची तो गंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तुझ सुख दे. मुंबई नगराची तो गंबाई. काव्य वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तो गंबाई. काव्य वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तो गंबाई. काव्य वर्णावी तुझी नवलाई. नगराची तो गंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तुझ सुख दे. मुंबई नगराची तू गंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. नगराची तू गंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. संसाराच्या साठी मुठीत जीव घेती. धक्काबुक्कीच्या प्रवासात घेताना मोठी तू विराज पाठी. आहे तुझ्यावर माते भरोसा. आहे तुझ्यावर माते भरोसा. आहे तुझ्यावर माते भरोसा. कामधंद्याला जाता येताना. कामधंद्याला जाता येताना तूच रक्षण करते खाई खाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू गंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू गंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई.
कशी सांगतो कहाणी तो आहे खेडे गावाचा हिंदू आडवाणी इथं नाही गाच कोणी आहे आधार तुझ्या नावाचा आहे आधार तुझ्या नावाचा आहे आधार तुझ्या नावाचा वेळ प्रसंगाला आधार तुझे वेळ प्रसंगाला आधार तुझे हेच दान मागतो मी तुझ्या पायी मुंबई नगराची तू ग मुंबई मुंबई नगराची तू ग मुंबई काय बरणावी तुझी नवराई मुंबई नगराची तू ग मुंबई काय बरणावी तुझी नवराई महानगराची तू ग मुंबई काय बरणावी तुझी नवराई साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राहिली साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राहिली त्यांच्या जीवनाला तू सुखली मुंबई नगराची तू ग मुंबई काय बरणावी तुझी नवराई मुंबई नगराची तू ग मुंबई काय बरणावी तुझी नवराई मुंबई नगराची तू ग मुंबई अग मुंबई नगराची तू ग मुंबई काय वर्णावी तुझी नवराई बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी बजरंग बली कैलास सिद्धिकाजी शिवराम धोंड वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया समान झालेला आहे आता विषय तो गाण्याचा गावल तुम्ही आज लय मला पलवता वाया तिकडनं मोबाईल दाखवून म्हणून तुम्हाला सांगतोय म्हणून यासाठी कसं माहिती मित्रांनो कुठलाही कार्यक्रम कारण वेळ काय कोणाच्या बापाची बांधील नाही हो पण वेळेत कुठला जेव्हा कार्यक्रम होतो ना तेव्हा साला मात्र कार्यक्रम मात्र करेक्ट होतो काय बंदरे माऊली तुम्हाला एक विषय मला विचारायचा आज तुम्ही नेमके समोर बसता देवासारख्या माझ्या मी पण तुमची दंदन वाट बघत होतो बॅट टाइम तरी हाताला कधी विषय काय आहे सर्वांनी सांगी विकासजी लांबोरे आता मी असं म्हणत नाही लांबोरे मी काय म्हणतो विकासजी लांबोरे हा म्हणतात की मी म्हणतात शीघ्र कमी हे काय म्हणतात मी म्हणतात शीघ्र कमी विषय काय मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार वासुवाणी महाराजचे होते वासुवाणी माऊलीचे होते ज्यांना डफाच्या गायकीवरती फडाच्या गायकीवरती पट्टे बापूरावांनी शीघ्र कवी ही पदवी बहाल केली होती म्हणजे ही पदवी त्यांना पट्टे बापूरावांनी ज्या माणसानं संबंध या लोककलेला तमाशाच्या नावाला उंचीवर कोण नेला असेल तर पट्टे बापूरावांनी त्यांनी बहाल केली वासुवाणी माऊलींना वासुवाणी महाराजांना पदवी होती शीघ्र कवी
आणि हे स्वयंघोषित, हे स्वतःशीच लाल करणारा म्हणतात मी शीघ्र कवी. शाहीर, तुम्ही निश्चित शीघ्र कवी स्वतःला नाव लावा. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही जाग्यावरती एका विषय लिहू शकता. पण ती पदवी तुम्हाला कोणीतरी बहाल करू देत. तुम्ही स्वतःच नका म्हणू, तुम्ही आहे ना, तुम्ही 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 काय म्हणता, तुम्ही स्वयंघोषित सुद्धा शीघ्र कवी आहात. तुम्हाला कोणी दिलेलं नाही, तुम्ही तुमचीच लाल करणारा शीघ्र कवी. मोठं गार केलं म्हणून सांगते बुवा, राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा. आपला दोन कार्यक्रम म्हटलं म्हणून, आणि आसमान काय बुवा मी तुमच्या जास्त उराव बसत नाही, तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्याशी प्रेमानच बोलतोय. पण विषय काय माहितीये का भाऊनी, मी आपला काय म्हटलं, जाऊ दे म्हटलं, मरू दे, भांगीत करता भांगी कशाला. पण ना हे म्हणतात अडाणी आहे. ते नशीब मला अदानी नाही बोललं, अदानी हे म्हणतात अडाणी बुवा आहे. काय राहील तू बाजूला, अडाणी बुवाला 4-4 वेळा ठेवणार तुम्ही कोण? 4-4 वेळा हाऊसफुल शो करणारी लोक मग ही कोण आहे? हे पण अडाणी. शाहीर, येड्याच्या नादाला येडाच लागतो. आणि माझ्यासोबत प्रत्येक सीझनला 12 आणि 15 करणारे तुम्ही कोण? तुम्ही पण अडाणी, तुम्ही पण येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा. म्हणून सांगतोय तुम्हाला, कुणालाच काय करत नाही फकरा बुवा. मला त्याला वाचलं बघू नका तुम्ही पण, त्यांना सांगा जाऊ ना येड्याची जत्रा म्हणून विचारतो काय करतोय फकरा ह्याना. पण मानलं पाहिजे, रात्री शाहीरने एक विषय खोडला आहे ना तुमच्या ताकद, पण तुम्ही स्वतःला काय म्हणू आहे ना. माझा देऊ काय या कडक उन्हात, माझा देऊ काय लांब येऊ काय घेऊ ना. आता आल्या अरे लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर माझ्या सोबत म्हणतात बाईला मला येतं हे मला काय पण म्हणतात नॉनसेन्स. आणि म्हणून आपला दोन्ही संगमार विषय घेतोय गणाचा, एका मुकड्यात आणि एका आंध्यात. कारण आज माझ्या आईच्याकडे सांगितलं बुवा दुसरी बारी खत व्हायला काय की तुम्ही 25-25 मिनिटं घ्या, पण पहिला कार्यक्रम काय तो हुडकून टाका. विषय कसा आहे, माणूस एका बारीत कधी गरम होत नाही, म्हणून त्याला थोडासा टाइम द्या. जेव्हा टायमिंग माणसाला चांगला भेटतो ना तेव्हाच मात्र माणूस चांगला गरम होता. आणि म्हणून विषय ठेवतोय गणाचा, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आज तुम्हाला माझं ओपन चॅलेंज. सुरुवातीचा शिवरंजनी सोडून त्या पण एका रागाचा आलाप देऊन दाखवा. अरे लाल कलरची बांगडी. अरे गल्ली बोळा बारकी पोरा खेळताना माझा पोरगा पण म्हणतोय, माझा बाप्पा माझा पोरगा पण म्हणतोय लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर. ह्यांना कशाला यायला लाल पोरा गल्ली ती पोरा पण आजशी बोलतायत. आणि म्हणून विषय मित्र आहे गणाचा. परवा विषय घ्यायला होता माझ्या बळीराजासाठी, आज विषय गातोय या संबंध माझ्या लेकरांसाठी, या संबंध माझ्या कोकणवासियांसाठी नाही, संबंध या युगासाठी. कारण अरे पाऊस 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 आणि फक्त पाऊस. परवा पण थोडं सांगितलंय 50 वर्षापूर्वी झाली अशी घटना घडली होती की कोयना धरण तेव्हा आटलं होतं, आणि 50 वर्ष आज झाले कोयना धरणातून पाणी राहिलं नाही मित्रांनो. ज्या संबंध आपल्या कोकणाचा जीव ज्या कोयना धरणावरती चालतो ते कोयना धरण पण सुख पडते. विषय काय आहे, हा सर्व खेळ आहे त्याचा. मगाशी म्हटलं विकास 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 करण्याच्या नादात, मी बोलत नाही म्हणत विकास, डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं, डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसाला निसर्गाचे पण वाट लावून टाकले. म्हणून तो माणसाची चिरवतोय, या अंगाची घाई उगाच होत नाही. म्हणून हा भक्त बापाकडे काय मागणं मागतोय आणि आज गण गातोय शेवटचा. पावसावर तुला पाडायचा तेव्हा मरायचा तेव्हा मर पड. आता किती अंगाची तुला घाई करायची तेवढी कर, पण आजचा विषय शेवटचा. कारण मगाशी बरोबर म्हटलं 22 तारखेचा म्हणतात अंदाज आहे, क्षेत्रांची माहिती म्हणतात 22 तारखेला म्हणतात पडणार, येताना थोडासा लागला. आता बघूया नक्की काय करतोय, कारण हा खेळ आहे सगळा त्याचा. गणाचा विषय आपल्यासमोर ठेवतोय, काय म्हणतोय लक्षात की तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. अरे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा.
आता तरी तू थांबव बाप्पा आणि खेळ तुझा हा न्यारा. मग रोज उन्हाचा चढतोय पारा, हा रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस मारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस मारा. श्री गणराया नाही कुणाचा समारा, तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा समारा. आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा भाण्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, आता पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. तुझीच धरणी माई कसे सांभाळील सांग गणेशा, तुझीच लीलवनाई. तुझीच लीलवनाई, तुझीच लीलवनाई. रानवनात गुरा ढोरांना नाही मुळी पाणी झाला, रानवनात गुरा ढोरांना नाही मुळा पाणी झाला. आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा भाण्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. 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 तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा, तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा भाण्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. जवाना निकाल झालेला आहे, आता विषय येतो तो गडबडीचा. आणि म्हणून शाहिरांना या ठिकाणी परवाच्या दिवशी शाहिरांना 2 वाऱ्या त्यांच्याने माझ्या झाल्या. दोन्ही वाऱ्यांना विषय लावला होता प्रेमाचा. प्रेमाच बुवाना म्हटलं. आज पण काय त्यांना म्हणजे जास्त झोमवणार नाही, पण थोडासा वारीच्यावर इंजेक्शन त्यांना देतो बुवाना. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो गडबडीचा. शाहीर म्हणतात कमराच्या खाली म्हणतात काय बोलायचं नाही, कमराच्या वर काय तो बोला बुवा. आज तुम्हाला कमराच्या खाली पण नाही आणि कमराच्या वर पण तुम्हाला मधीच बोलतो बुवा. आज तुमचा दोन्ही भाग बाजूला ठेवतो, कमराच्या वर आणि कमराच्या खाली तुम्हाला मधीच म्हणतो. आणि विषय काय माहिती का शाहीर पंधरे माऊली, गेल्या वर्षी माझं कोकणाचं गाणं सबंध तुम्ही माझ्या कोकण भाषे डोक्यावर घेतलं. या गाण्याला माझ्या नाव ठेवणारा पहिला माणूस विकास नाबोरे बुवा. आणि ह्या वर्षी लोकांना सांगतात बुवाना म्हणतात आले होतं गाणं बोला सांगा बुवा गाण्याला भारी बोलतात. म्हणजे खरं कुठं लपत नाही. लेखणीला हसलं. परवाच सुद्धा माझा गण त्या गाण्याला पण बुवा हसले. अहो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन, नाही सामोरे तुझी मूर्ती गोजेरी, कसे तुझे गाऊ भजन. येड्याची जत्रा म्हणतात, गणपती म्हणतात डाल कुटुंब. तुम्हाला माझा बुवा गाण्याचा विषय मुळात कळलाच नाही बुवा. अजून एकदा माझ्या गाण्याचा अभ्यास करा. पण शाहीर तुम्ही माझ्यासाठी एवढे लकी आहात, तुम्ही माझ्या जेवढ्या गाण्यांना हसताव ना बुवा, एवढीच गाणी राजेश बुवाची शुपर आणि डुपर झाली बुवा. म्हणून हसत राहा. हसतील त्याचा दात दिसतील, नाही असेल त्याचा नको काय तो दिसेल. आणि म्हणून या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरीत
पारंपरिक कोकणी झाकणी नृत्य डबल बारीचा जंगी सामना म्हणजे पारंपरिक सोंगी झाकणी शक्तलीवाले शाहीर सियोमजी होमणे सह तेजस होमणे आणि तुरीवाले शाहीर काशीरामजी शिकवण सह संजय प्रकाश गणपत. तर मित्रांनो हा कार्यक्रम दिनांक 17 जुलै 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर. तरी सर्वांनी आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर चला टामटूम राहू दे आता आपल्यावर या. आणि आता विषय आहे मित्रांनो गवणीचा. तर शाहीर म्हणतात की चला कमराच्या खालचा आणि कमराच्या वरचा पण नको गोवा आज तुम्हाला मद्रास दोष देतो आणि बारका साधो पण जास्त तुम्हाला आज लागणार नाही. गवणीचा विषय गातो मित्रांनो. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आणि मी गवण मी परवाच्या वारी पण 2 गवळणी गायल्या प्रेमाच्या. मी म्हटलं बुवा ते बुवा म्हणतात ते माझ्या पदरावर त्यांचा लय डोला पदर म्हणतात सारखं सरकल बुवा माझा पदर मी जाम आवडून करणार तुम्ही काय त्याची काळजी करू नका. म्हणून गवण गाते म्हणायचं आहे काय लक्ष असावं. होता भीमराव दीनदार विषय का आता काय शेरबीर घेत बसत नाही कारण वेळ पण भरपूर झाला म्हणून म्हणतोय या नंदाच्या माला सोर म्हणता का याला या नंदाच्या माला सोर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला आहे गोकुळचा मुरलीवाला. राधा म्हणते माझ्या गवणीला काय ग बोलिनो काय ग बोलिनो ए बोलिनो ए बोलिनो. त्याला चोर म्हणतात काय चोर म्हणायचा नाही मदन म्हणतो या नंदाच्या बाळ चोर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला हा आहे गोकुळचा मुरलीवाला. अरे जरी रंगानं असला काय म्हणतो जरी काला असला जरी सावला असला तरी बाबू माझ्या बाबूला नाव ठेवायचं नाही ओरिनो काय ग माझ्या बाबूला तुम्ही नाव ठेवायचा बाबू कसा पण असू दे सावला असू दे काला असू दे पण माझा ह्या माझ्या बाबूला नको तिथे केस आलाय असू दे तरी पण बाबू माझा त्याचा केस मला टुकला तरी चालतील पण बाबू म्हणून म्हणते या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला अरे जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. माझा छोटा नाही बोलणार कधीच खोटा नाही बोलणार कधीच खोटा नाही बोलणार कधीच खोटा पुढे झाला जरी तो मोठा नाही करणार तुमचा तोटा नाही करणार तुमचा तोटा नाही करणार तुमचा तोटा नाही येणार मग तुमचा धरून रागा नाही येणार मग तुमचा धरून असला काला जरी रंगानं असला काला जरी मनाला हाय दिलवाला जरी रंगानं असला काला जरी मनाला हाय दिलवाला जरी रंगानं असला काला जरी मनाला हाय दिलवाला जरी रंगानं असला काला जरी मनाला हाय दिलवाला. या रंगाच्या बाला चोर म्हणता का याला या रंगाच्या बाला चोर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला आहे गोकुळचा मुरलीवाला. जरी रंगानं असला काला जरी मनाला हाय दिलवाला जरी रंगानं असला काला जरी मनाला हाय
शाहीर काय चालताना ही सगळी धावपळ आणि पलापल आहे सगळी. पण असं द्या चला कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना देखील विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरीपर्यंत पोहोचवलेला आहे. पुन्हा एकदा आज समाजाच्या साक्षीनं विषय या ठिकाणी सांगतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पाते नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय. आणि शाही तुम्हाला खाली बाजू दिली की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा माझं कान खाल्लं अक्षरशः की बुवा विषय काय तो नक्की सांगा, विषय काय तो सांगा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुराचा महामुकाबला शनिवार दिनांक 27 जून 2026 दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर. मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि तुरीमध्ये शाहीर आमचे विकास शेट लांबरे बुवा 200 रुपये देशिक पानाचा मुजरा. तर विषय असा आहे, शाहिरांना विषयाची एक बाजू दिलेली होती की नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे. आणि शाहीर विषयाची दुसरी बाजू अशी आहे, आज तुमच्या माहितीसाठी खास परवा जिमनबोना पण तीच बाजू दिली की जे शाहीर माझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे. आता सगळं काम तुम्हाला सोपा करून दिलेलं आहे बुवा. आता शोधायचं काम ते तुम्ही करायचंय. म्हणून या वरच्या तोट्यात म्हणून शेवटचा विषय ठेवतो बारी या ठिकाणी संपत. दुसऱ्या बारी जरा वेळ द्या, झाले सगळी पलाबल चालली इकडे. आणि म्हणून अगं मी तर भोली अडाणी सकू तुमच्या नावाचं लंडन कुकू कपाळी शोभन का मी सांगा तुम्हाला शोभन का. म्हणून विषय कसा आणलाय बघा. अहो प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. तू दिलेल्या शब्दाला जा, अरे तू दिलेल्या शब्दाला जा. जेव्हा येतो तुला माझा राग, जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग, सांग तुझे होते का खालून. जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे खालून होते का. विषय करून सोपाचा विचार बाबा. नको माणूस थांबा या विषय करून सोपाचा विचार बाबा. विजया बाजू नको तुला जू, विजया बाजू नको तुला जू. गुरुकडे तुम्हा अरे गुरुकडे तुम्हा तुला येतो माझा जमाना तुझे घालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का. हे प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. तू दिलेल्या शब्दाला जा, तू दिलेल्या शब्दाला जा. जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का. जेव्हा होतो तुला माझा राग तुझे घालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का. अरे जेव्हा येतो तुला माझा राग हो बोला केलं पाणी वाता वर माझा आग झालं होता पाणी वाता म्हणून म्हणतोय जेव्हा येतो तुला माझा राग तुझी घालून होते का. आणि आज म्हणून मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगपाठ आज मला पण बघायचंय की आज शाहिरांची नवीन कंपोजिंग नक्की हाय तरी काय. गाणं स्तवनापासून म्हणतात शेवटच्या गाण्यापर्यंत कंपोजिंग स्वतःच्या मनात अजय अतुलला पण टाकून गेले ते असू द्या. म्हणून रात्र थोडी आणि सोंगपाठ मित्रांनो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित आणि सह सुनील डावण आणि मी स्वतः शाहीर आणि गराटे हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी हाऊसफुल केल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम खरोखर दिलेल्या वेळात त्यांनी पूर्ण केलाय. आणि या आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने ज्यांनी रंग आणले ते आमचे शक्तिवल्ली शाहीर राजेश बुवा निकम यांचा सत्कार आमचे कोकणातील युट्यूबर्स करतायत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात.
राजेश भुवांसाठी धावतात या आपण. धन्यवाद राजेश बुवा.